अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय। या घटनेनंतर रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। त्यानंतर आता या प्रकरणात वेळोवेळी नवे खुलासे समोर येत असून आता पुन्हा एकदा या प्रकरणाला नवं वळण मिळालंय। आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे। एका शोकसभेत बोलत असताना प्रमोद हिंदुराव म्हणाले की कार्यालयातून माझ्याकडे अजित पवारांचा दर दिवसाचा कार्यक्रम यायचा। ज्या दिवशी त्यांना जायचं होतं त्याच्या आदल्या दिवशीच आपण बाय रोडने जायचे अशी त्यांची तयारी झाली होती। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब की काय कोणाचा तरी त्यांना फोन आला होता की माझं काहीतरी काम आहे, मंत्रालयातील ती फाईल क्लिअर करायचीच आहे असं सांगून त्यांनी सेक्रेटरीला फोन केला आणि कागदपत्र घेऊन यायला सांगितलं, कारण पुन्हा मी आठवडाभर नाही इलेक्शनला जाणार आहे। फाईल आणायला 7:30-8 वाजले। माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात। तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा। तो मनवे टीव्हीला पण बातमी आली, ज्या दिवशी त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब कोणाचा तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर करायची। कोणतरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणायला 7:30-8 वाजले। पण त्यांनी परत ते ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतले चार्टर फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि 5 लोक पायलट त्यांचा एक बॉडीगार्ड आपल्या जाधव माझ्या दसऱ्याच्या वेळेस ते भुवाडला पण आले होते, ते जाधवने त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला नव्हता। त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला सीटवर आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्यांना पाठवला। तो फोटो व्हायरल जो होतो ना त्याचा फोटो त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझं असं झालं। या संपूर्ण प्रकरणात प्रमोद हिंदुराव यांच्या विधानामुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले असून अजित पवार यांच्या प्रवासाच्या निर्णयामागे नेमकं काय घडलं याबाबत आता चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे या विमानात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख झाल्यानं राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे। मात्र या संदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसून पुढील काळात या दाव्यांवर संबंधितांकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।